हॅलो, नमस्कार आणि वेलकम बॅक. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? तर हो, आणि सध्या उन्हाळा खूप वाढत चाललेला आहे, तरी तुम्ही भरपूर पाणी प्या आणि हायड्रेट राहा. तर मी आज तुम्हाला चिकनची पांढरा रस्सा व तांबडा रस्सा आणि चिकन सुक्क कसं बनवायचं ह्याची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण पांढरा रस्सा कसा बनवायचा ते बघून घेऊया. तर पांढरा रस्सा बनवण्यासाठी इथे नारळाचं दूध आपल्याला कंपल्सरी लागतं. तर नारळाचं दूध बनवण्यासाठी मी इथे ओला नारळ घेतलेला आहे. तो आपण फोडून त्याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत नारळाचे. आता आपण इथे नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण त्यांना मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. बारीक करताना जर हे खूप घट्टसर होत असेल तर त्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून त्यांना अजून फिरवायचं आहे, पण पाण्याची क्वांटिटी आपण कमीच ठेवणार आहोत. आता इथे मी ही बारीक पेस्ट करून घेतलेली आहे नारळाची. तर ही मला थोडीशी घट्टसर वाटत आहे, त्यामुळे इथे मी ह्यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे. जास्त प्रमाणात आपण पाणी घालायचं नाहीये. आता आपण ही बनवलेली जी पेस्ट आहे ती आपण एका सुती कपड्यांमधून गाळून घ्यायचं आहे, म्हणजे नारळाचं दूध ह्यामधून काढून घेणार आहोत. जर तुमच्याकडे सुती कपडा नसेल तर तुम्ही गाळणीचा देखील वापर करू शकता. आता नारळाचं दूध आपण इथे काढून घेतलेलं आहे छान प्रकारे. आता आपण पांढऱ्या रस्स्यासाठी लागणारं वाटण बघूया. तर वाटण्यासाठी इथे मी सर्वप्रथम पातेले घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून यामध्ये 10-12 काजूचे घालणार आहोत. त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदा घालणार आहोत आणि पांढरे तीळ. हे सर्व आपल्याला गॅसवरती 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे. जास्त फ्राय करायचं नाहीये, आपण फक्त ह्यांना शॅलो फ्राय करणार आहोत. इथे तीळ मी साधारण 3 चमचे घेतलेले आहेत. तर इथे मी अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालत आहे, ती म्हणजे पांढरी मिरी. तर तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना फक्त काळी मिरीच माहिती असेल, तर तसं नसून पांढरी मिरी सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल असतात. जर तुमच्या जवळ आसपास नसेल तर तुम्ही प्रॉपर जे काळ्या मसाल्याचं किंवा शॉप असतं तिथे तुम्हाला ही नक्कीच भेटून जाईल. पांढरी मिरीचा सहसा वापर हा व्हाईट ग्रेव्ही बनवण्यासाठी, व्हाईट सॉसेस बनवण्यासाठी केला जातो. यामध्ये आता मी 1 हिरवी मिरची ही देखील टाकत आहे, त्यामुळे आपल्या रस्स्याला छान तिखट अशी चव येणार आहे. आता हे वाटण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि आपण ह्याची एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहोत. जर पाण्याची गरज भासली तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता. आता इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये 3-4 मिरे, 2-3 लवंगा, वेलची, तमालपत्र टाकून आपण त्याला हलवून घेणार आहोत. आता यामध्ये मी आपण तयार केलेलं पांढऱ्या रस्स्यासाठीचं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे. साधारण आपण त्याला 1 ते 2 मिनिटं छान असं परतून घेणार आहोत. आता इथे छान हे भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण चिकनचं जे आळणी सूप तयार केलेलं आहे ते यामध्ये आपण घालून घेणार आहोत. त्यानंतर लगेच यामध्ये आपण नारळाचं दूधही घालून घ्यायचं आहे. तर इथे मी नारळाचं दूध पूर्णपणे एका नारळाचं दूध इथे वापरलेलं आहे, ते आपण इथे घालून घेणार आहोत. आणि चवीप्रमाणे यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे. रस्स्याला आपण छान प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करून ठेवायचा आहे.
तर अशा प्रकारे आपला इथे पांढरा रस्सा तयार झालेला आहे। तर आता आपण तांबडा रस्सा कसा बनवायचा ते बघूया। तांबडा रस्सा बनवण्यासाठी मी इथे कांदा व खोबरं तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे। इथे मी 2 कांदे वापरलेले आहेत आणि थोडासा खोबरं। तर त्यामध्ये आता मी कोथिंबीर घालणार आहे। त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या यामध्ये आपण घालून घेणार आहोत। त्यानंतर आता यामध्ये मी 2 चमचा तीळ घालणार आहे। आता आपण हे वाटण छान मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहोत। आपलं वाटण तयार झाल्यानंतर इथे मी कढईवरती पातेलं ठेवलेलं आहे। त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि आपण जे वाटणाची पेस्ट तयार केलेली ही ह्यामध्ये घालायची आहे। चांगली ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहोत। वाटण आपलं छान भाजत आलं की आता यामध्ये मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालत आहे। तो आपण छान या वाटणामध्ये मिक्स करून छान भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आता लाल तिखट टाकत आहे। आपलं तुम्ही घरचं लाल तिखट वापरू शकता किंवा बॅडगीचंही लाल तिखट वापरू शकता। तर हे सर्व आपण छान भाजून घेणार आहोत। वाटणाचा कलर असा झाल्यानंतर आता यामध्ये आपण जे आपलं चिकनचं सूप केलेलं आहे त्याचं पाणी आणि चिकनचे पीस घालून घेणार आहोत आणि तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तशा पद्धतीने ह्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत। इथे आपला तांबडा रस्साही तयार झालेला आहे। आता पुढे आपण चिकन सुक्क बघूया। तुम्ही बघू शकता की इथे आपल्या तांबड्या रस्स्याला किती छान इथे तर्री आलेली आहे आणि लाल ही कलर इथे आलेला आहे। तर आता चिकन सुक्क्यासाठी मी इथे सर्वप्रथम कढई घेतलेली आहे। त्यामध्ये साधारण 3 चमचे पोहे खायच्या चमच्याने तेल घेतलेलं आहे। यामध्ये आता मी जे तांबडा रस्सा बनवण्यासाठी जे वाटण केलेलं होतं तेच वाटण मी इथे चिकन सुक्क्यासाठी वापरत आहे। आता आपण हे वाटण छान गॅसवरती भाजून घेणार आहोत। वाटण भाजत आले की आता यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि 2 चमचे बेडगीचं लाल तिखट घालणार आहोत आणि हे सर्व मसाले आपण छान भाजून घेणार आहोत। वाटण आपलं इथे छान भाजून झालेलं आहे। तर एकीकडे मी पांढरा रस्सा पण उकळायला ठेवला होता। आता तुम्ही बघू शकता की रस्सा ही आपला छान पांढरा शुभ्र असा कलर आलेला आहे आणि इथे आपला रस्स्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता छान झालेली आहे। इथे आपला सुक्क्याचा मसाला छान भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपण चिकनचे पीसेस टाकणार आहोत। तर चिकनचे पीस आपण इथे छान वाटणमध्ये छान परतून घेतल्यानंतर ह्याला आता आपण 2 ते 3 मिनिटं शिजून देणार आहोत। चवीप्रमाणे ह्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालणार आहोत कारण की चिकन शिजवताना मीठ आपण घातलेलं आहे, त्यामुळे अंदाजानेच इथे आपण मीठ घालणार आहोत। 2 ते 3 मिनिटं शिजून झाल्यानंतर आता यावरती आपण कोथिंबीर घालून गार्निश करणार आहोत। अशा प्रकारे आपलं चिकन सुक्कं ही इथे तयार झालेलं आहे। प्रकारे आपले तिन्ही पण पदार्थ इथे करून झालेले आहेत। पांढरा रस्सा, चिकन सुक्का आणि तांबडा रस्सा। तर कोल्हापुरी थाळी जर खायची इच्छा झाली तर घरी ही थाळी करून नक्की बघा आणि हो, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। थँक यू।